बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करतोय। जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले। माझा भाजप प्रवेश अद्याप झाला नसला तरी रक्षा खडसे माझ्या घरातल्या आहेत, त्या माझी सून नाही मुलगी आहेत, त्यामुळे त्यांना विजयी करा असं आवाहन एकनाथ खडसेंनी केलं। रक्षा खडसे यांनी गेल्या काळात चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे पक्षाने विश्वास दाखवत तिसऱ्या वेळी उमेदवारी दिली आहे असं खडसेंनी म्हटलंय। पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील उपस्थित होते, तर अर्ज भरल्यानंतर काढलेल्या रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी जंगली महाराज रोडवरून रॅली काढली। यात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। ज्यांचे जसे संस्कार त्यानुसार ते बोलत असतात, अशी टीका करत असतात, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेत त्यांच्या विरोधात मोठा असंतोष बघायला मिळाला। माढा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे। माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे उत्तम जानकरांना मोठा धक्का बसलेला आहे। लोकसभा सोडली, विधानसभेला आवाज काढायचा नाही अशा शब्दात विश्वजित कदम यांनी मित्रपक्षाला इशारा दिला। सांगलीतला आमचा तोंडचा घास हिसकावून घेतला, 100% काँग्रेसची मतं मिळणार आहेत, पण विधानसभेला पुन्हा हा वाद होणार नाही याची काळजी घ्या असं वक्तव्य त्यांनी केलं। विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना जितका त्रास झाला त्यापेक्षा जास्त त्रास मला झाल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। ज्यांनी सांगली काँग्रेसला दृष्ट लावली ती दृष्ट लावल्याशिवाय उतरल्याशिवाय हा नाना पटोले शांत बसणार नाही, हे विश्वजित यांच्या साक्षीनं मी सांगली काँग्रेसला सांगतो आहे असं नाना पटोले म्हणाले। मवियाच्या जागा सर्वाधिक संख्येने निवडून आणण्याकरता कामाला लागा असं आवाहन त्यांनी केलं आहे। 2019 मध्ये नाईलाजास्तव 3 पक्षांची आघाडी करावी लागल्याचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं। नाईलाजास्तव केलेल्या या आघाडीची किंमत सांगलीच्या रूपानं मोजावी लागत असल्याचं ते म्हणाले। पण काहीही असलं तरी या निवडणुकीत राज्यात मविया आणि देशात इंडिया आघाडीचा विजय झाला पाहिजे, अन्यथा पुढील पिढ्यांचा शाप आपल्याला घ्यावा लागेल असं ते म्हणाले। सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यानंतर विशाल पाटील समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं। पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं बघायला मिळालं। विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटलांचा प्रचार करणार अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली। जिल्ह्यातील एका नेत्याच्या विकृतीमुळे अन्याय झाला अशी भावना मांडण्यात आली। उत्तर पूर्व मुंबईतील मवियाचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली। संजय राऊत यांच्या हस्ते प्रचार रथाचं उद्घाटन करण्यात आलं। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेच्या विरुद्ध मवियाचे संजय दीना पाटील यांची लढत होणार आहे। मी इंग्रजीतून जे भाषण केलं ते निलेश लंके यांनी पाठांतर करून सभेत करून दाखवावं, तसं झालं तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही असं आव्हान सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना दिलं होतं। त्यावरून शरद पवारांनी विखेंवर निशाणा साधला। मी इंग्रजी बोलतो म्हणजे मी खूप शहाणा झालो असं नाही, तुमचं इंग्रजी तुम्हाला लखलाभ असो अशी बोचरी टीका त्यांनी केली। शेतकऱ्यांचे प्रश्न निलेश लंकेच सोडवतील असं ते म्हणाले। शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यामुळे भाजपचे सगळे नेते फिरून फिरून पवारांवर बोलत असतात अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली। शरद पवारांविरोधात हे षडयंत्र सुरू असून आंबे असलेल्या झाडावरच दगड मारले जातात असा टोला त्यांनी लगावला।
मंत्री अनिल पाटील यांनी जयंत पाटलांना खोचक टोला लगावला। जयंत पाटील हे विसरभोळ्या स्वभावाचे आहेत, त्यांना कार्यकर्त्यांचा विसर पडला असल्याची टीका त्यांनी केली। यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांवरही तोफ डागली। छत्रपती संभाजीनगरमध्ये नो खैरे ओनली भुमरे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। ही निवडणूक देशाच्या विकासाकरता होत असून देशाला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। आम्ही पोराटोरांना उत्तर देत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरे गद्दार तर खैरे आहेत। पक्षात राहून खैरेंनी गद्दारी केली, पक्षात फूट पडण्याचं काम खैरेंनी केलं असा हल्लाबोल संदीपान भुमरेंनी चंद्रकांत खैरेंवर केला। तर गेली 20 वर्ष खासदार असलेल्यांनी जनतेचा कुठलाच प्रश्न सोडवला नाही असं म्हणत भुमरेंनी खैरे जलील यांच्यावर टीका केली। मोदींच्या कामाची उंची हिमालय एवढी आणि काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कामाची उंची टेकडी एवढी अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं। मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याकरता मतदान करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं। संदीपान भुमरेंच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, त्यांनी केवळ 18 जागा जिंकून दाखवाव्या आणि ते न जमल्यास त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत कुणीही आडकाठी केली नाही। केंद्रीय समिती अंतिम निर्णय घेईल, मात्र राज्यातील समितीला काही किंतु परंतु नाहीत असं म्हणत बावनकुळे यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत सूचक विधान केलं। एकनाथ खडसे यांनी सांगितलंय की मी थेट दिल्लीत चर्चा केली आहे, त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्नच येत नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। तर रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकाच पक्षातील असल्याने त्यांनी एकनाथ खडसेंचे आशीर्वाद घेतले असंही ते यावेळी म्हणाले। शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। या जाहीरनाम्याला शपथपत्र असं नाव देण्यात आलंय। पुण्यात या जाहीरनाम्याचा प्रकाशन सोहळा पार पडला। पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीवर नियंत्रण, दर 5 वर्षांनी जातनिहाय जनगणना, राज्यपालांची नियुक्ती, संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्याची पद्धत या मुद्द्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे। शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून अनेक घोषणा करण्यात आल्या। सत्तेत आल्यावर जातीय जनगणना करू, सर्वांच्या आरोग्यासाठी उत्तम आरोग्य, शेती, शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही, कुटुंबातील महिलेला 1 लाख रुपये देऊ अशा विविध घोषणा करण्यात आल्या। शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय, त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार हल्लाबोल केला। शरद पवारांचा जाहीरनामा म्हणजे जगातील सगळ्यात मोठी फसवणूक, शरद पवारांनी अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसले असा आरोपही त्यांनी केला। शरद पवार गटाचा जाहीरनामा सादर झालाय। शरद पवार गटाचा जाहीरनामा आमचाच आहे, जातीय जनगणनेची मागणी आम्हीच केली होती असं म्हणत छगन भुजबळांनी दावा केलाय। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।